नमस्कार. पुस्तक वाचन आपण मुलांना समजून घेऊया. लेखिका रोहिणी चितळे. दुसरं प्रकरण, मुलांच्या कृतीमागचा अर्थ. मुलांना समजून घेताना पुष्कळ वेळा त्यांच्या कृतीमागचा अर्थ सुद्धा समजून घ्यावा लागतो. 5-7 महिन्याचं मूल अंगठा चोखतं हे आपण समजू शकतो, पण 5-7 वर्षाचं झालं तरी मूल अंगठा चोखत असेल तर शिक्षकांनी आणि पालकांनी लक्षात घ्यावं की त्याच्या मुळाशी त्याचं मानसिक कारण आहे. घरातल्या एखाद्या व्यक्तीशी किंवा रागीट शिक्षकांची किंवा वर्गातल्या एखाद्या अर्धान मुलांची त्याला भीती वाटत असते. हे कारण असू शकतं. तेव्हा माझा धाक दाखवून जास्तच असुरक्षित वाटेल हे लक्षात घेणं आवश्यक आहे. त्यापेक्षा त्याच्या मनातली भीती शोधून काढून ती घालवणे महत्त्वाचे आहे. अंकुरच्या वर्गातला भांडेकर वयाने मोठा आणि दांडगा होता. अंकुरच्या मागच्या बाकावर तो बसत असे आणि मागून सारखा अंकऱ्या असं म्हणून अंकुरला टपल्या देत असे. सिनियर KG मधला अंकुर तेव्हापासून लहान बाळासारखा अंगठा चोखू लागला. कारण अंकुरचे शिक्षक व पालक ह्यांना अशी काही माहितीच नव्हती. त्यामुळे त्यांनी अंकुरला तोंडात अंगठा घालण्याबद्दल सतत रागवण्यापलीकडे काहीच केले नाही. परिणामी अंकुर 5वीत आला तरी अंगठा तोंडातच राहिला. 2 वर्षाची चिंगी नेहमी खिडकीतून वस्तू खाली टाकत असे. पण त्यासाठी पालकांच्या लक्षात घ्यायला हवं होतं की मुलांच्या कृती कौशल्याचा विकास होत असतो, त्यामुळे ती वस्तू टाकत आहे. त्यावर मारणे किंवा रागवणे हा उपाय नसून आपण महत्त्वाच्या वस्तू मुलांच्या हाताशी न ठेवणं हा उपाय आहे. 10-12 वर्षाची मुले घरातल्या कार्यक्रमाला महत्त्व न देता सतत आपल्या कंपूच्या कार्यक्रमात मग्न असतात. वयात येणारी मुलगी पुन्हा पुन्हा आरशात बघते. अशा प्रकारे त्या वयात त्या गोष्टी मुलांकडून होणारच हे पालकांनी आणि शिक्षकांनी समजून घ्यायला हवे. त्यासाठी आपल्या मुलांची वाढ किंवा मुलांच्या शारीरिक आणि मानसिक सामाजिक विकास डोळसपणे पाहायला हवा. त्या विकासाची शास्त्रीय माहिती पालकांनी माहीत करून घेतली तरच मुलांचा विकास डोळसपणे बघू शकतील. प्रश्न मुलांचे असले तरी प्रशिक्षण हे प्रौढांना हवं. मुलांच्या विकासाची शास्त्रीय माहिती करून घेतली तरीसुद्धा काही वेळा मुलांच्या कृतीमागचा अर्थ आपल्याला समजत नाही. उदाहरणार्थ 5वीतला अमेय शाळेतून घरी आल्यावर दप्तरांचे ओझे, पायातले बूट, मोजे, पाण्याची बाटली, खाऊचे डबे अक्षरशः फेकून देत असे. अन्न पलंगावर दोन्ही पाय पसरून हुश करत आडवा होत असे. आई बाबा नोकरीवर गेलेले असत. अमेयचे हे वागणे आजी आजोबांच्या शिस्तीच्या चौकटीत बसत नसे. त्यामुळे अमेयच्या ह्या वागण्यावरून आजी आजोबा नेहमीच रागवत असे. आजीने म्हणावं, अरे उठ अन बाहेरून आलेले हातपाय धू, लवकर जेवायला ये, मी थांबली आहे तुझ्यासाठी. अमेय, अगं थांब की जरा, आलो थोड्या वेळाने. आजी आणखीनच वैतागायची आणि अमेय आणखीनच उशीर करायचा. रोज ही झगझग चालत असे. एके दिवशी अमेयचा मित्र खेळायला आला होता. परत न्यायला त्याची आई आली असताना अमेयच्या आजीने त्याचे शाळेतून आल्यावरचे वागणे त्यांना सांगितले. मित्राची आई म्हणाली, अहो आजी, आमचा छोटूसुद्धा असेच करतो. पण ते साहजिक नाही का? कारण असं बघा ना, वर्गात
मुलांना एकेका बाकावर तिघांना बसवतात. लहान अंधारे वर्ग, बसायला पुरेशी जागा नाही, उजेड नाही, हवा नाही, अशा स्थितीत आपली मुलं वर्गात शिकत असतात. सकाळी जाताना बिचाऱ्यांना अंथरुणातून ओढून शाळेत धाडावं लागतं. झोप पुरती होत नाही. परत घरी येताना जड दप्तर, डबा, वॉटर बॅग हे सर्व सांभाळून गर्दीतून आणि उन्हातून घरी यायचं. त्यामुळे घरी आलो की बिचारे दप्तर फेकून रिलॅक्स होतात. आमचा छोटू तर काही वेळा बूटसुद्धा न काढता फॅन लावून दिवाणावर पडतो आधी. बिचारे मुलं. आपण त्यांना समजून घ्यायला हवं. आणि दुसरं, तुम्हाला माझं सांगणं आहे की तुम्ही त्याच्यासाठी जेवायला मुळीच थांबत जाऊ नका. अहो, आपण दिलेला भरपूर डबा त्यांनी मधल्या सुट्टीत खाल्लेला असतो. त्यामुळे त्यांना तितकी भूकही लागलेली नसते. म्हातारपणी जेवणाला उशीर सोसत नाही, म्हणून आपण जेवण घेऊन मुलं आल्यावर शांतपणे त्यांना वाढावं. नाही म्हणून आपण माफ करा, बदलत्या परिस्थितीत आपल्याला शिस्तीने आणि पारंपरिक रूढीने नियम बाजूला सारून सांधेजोड करायला हवी. दुसरे दिवशी अमेय शाळेतून आल्यावर आजीचा जीव कळवळला. बाई गं, लेकरू शाळेतून दमून येतं. वर्गात त्याला धड श्वास घ्यायला हवा पण नसते. आणि आजीने अमेयच्या पाठीवर हात फिरवत पलंगावर आजी बसली. शिवाय आज आजींनी आजोबाबरोबर आधीच जेवून घेतल्यामुळे त्यांना अमेयच्या जेवणाला उशीर करण्याचा रागही आला नाही. 7 वर्षाचा नंदन संध्याकाळी खूप वेळ खेळून आला आणि आल्यावर उगाचच चिडचिड करायला लागला. मला नाही जेवायचंय म्हणाला. पण आज तर मधल्या वेळी खाणेच झाले नव्हते, म्हणून नंदनला खूप भूक लागली आहे हे आईने ओळखले होते आणि पटकन शिकरण कालवून पोळी, भाजी, शिकरण, सलाड असे ताट तयार करून टेबलावर ठेवले आणि खुर्चीवर बसून आईने म्हटलं, बरं का, एकदा काय झालं असं म्हणून नंदनला गोष्ट सांगायला सुरुवात केली. नंदन पण गोष्ट ऐकता ऐकता नकळत जेवायला लागला आणि पोटभर जेवलं. त्यालाही कळलं नाही की आपल्याला भूक लागली आहे. जेवल्याबरोबर हात धुवून आईच्या गळ्यात हात घालून म्हणाला, आई, तू किती ग छान आहेस. रुपालीची एकलकोंडी वृत्ती घालवण्यासाठी शालेय मार्गदर्शकाने तिच्या बरोबरीच्या मुलींच्या बरोबर तिला खेळायला जायला सुचवले. त्यासाठी रुपालीचे पालक तिला रोज संध्याकाळी बालभवनमध्ये खेळायला पोचवू लागले. रुपाली 10 वर्षाची आहे. त्यांच्या अमरीश सोसायटीमध्ये बरोबरीची मुलं मुली बालभवनात जातात. रुपाली हळूहळू बरोबरीच्या मुलींच्यात रमायला लागली. नंतर पुन्हा तिची आई सांगत आली की सोसायटीतल्या रुपालीच्या बरोबरच्या मुलामुलींचे 2 वेगवेगळे कंपू झाले असून मुले विरुद्ध मुली अशी नेहमी भांडणे चालतात. हा एक नवीनच व्याप झाला असे रुपालीच्या आईला वाटले. परंतु मार्गदर्शकाने त्यांना समजावून सांगितले की ह्या वयात मुलगे आणि मुली यांच्यात अलगपणाचा आग्रह असतो. लहानपणीचा मोकळेपणा जाऊन आपल्या कंपूला धरून राहण्याची, तसेच मुलींच्या कंपूत भांडणे, वाद होण्याची वृत्ती असते. वयात आलेली मुलगी छान शौकीने राहते अशी तक्रार करताना आपण पण आपलं वयात येणं आठवून बघावं. मुले सारखी सिनेमा बघतात, सिनेमाच्या गाण्याच्या टेप्स आणतात. त्याबद्दल मुलांना रागवून आडखाटे कळून उपयोग होणार नाही. इथे लक्षात घ्यायला हवं की त्यांच्या असल्या कृतीमधून त्यांच्या स्वप्नरंजनाच्या गरजा व्यक्त होत असतात. मानसिक ताण कमी होण्यासाठी स्वप्नरंजन ही एक पळवाट आहे. अशा वेळी पालकांनी मुलांना वस्तुस्थितीची जाणीव करून देणे, त्यांचे ताण कमी होऊन सृजनशीलतेकडे त्यांची कल्पनाशक्ती वळवण्यासाठी काही योजना आखण्याची नितांत गरज असते.
ह्या योजना आखण्यासाठी मुलांप्रमाणे पालकांनी पण वर्तमानात जगायला हवे. क्रियाशील व्यक्ती ह्या वर्तमानात जगणाऱ्या असतात, पण मुलांना कृतिशीलतेकडे वळू पाहणारे पालक मुळात स्वतः कृतिशील, क्रियाशील असण्याची आवश्यकता आहे. समर्थांनी म्हटलं आहे ना, केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. आज मी इथेच थांबते. उद्या प्रकरण 3 वाचूया. तुम्ही माझं ऐकताय त्याबद्दल मी खूप आभारी आहे.